तुमचं नाव दादा? रविकांत ताजने. रविकांत ताजने. तुमचं गाव हे पुणेच? पुणे. हे कोणत्या एरियाला पुण्यामधला? चरवली. चरोली. आणि हे तुम्ही हे टमाट्याची शेती केली ते किती वर्षापासून करता ही शेती? हे आता 25-30 वर्ष झाली. 25-30 वर्ष झालेले आहे. अच्छा अच्छा. मग हे टमाट्याचा व्यवसाय तुम्ही कसं काय निवडला? हे आता पहिल्यापासून शेतीच करतोय ते टमाट्याची ना? असं असं. तुम्ही मग ह्या टमाटे किती एकर आहे का किती? 3-4 गुंठे. 4 गुंठे. जवळपास ह्या 4 गुंठ्यामध्ये तुम्ही हे टमाट्याची लागवड केलेली आहे. आणि किती खर्च लागला ह्या 4 गुंठ्याले तुम्ही टमाटे लागवडीसाठी? लागवडीसाठी 3000 रुपये. पूर्ण टोटल 3000 रुपये लागले. आणि कधी लागवड केली ह्याची टमाट्याची? 2 महिन्यापूर्वी केली का लागवड? 2 महिन्यापूर्वी. आणि तोडा कधी आला मग याचा टमाट्याचा? हां, 2 महिन्यानंतर येतो. 2 महिन्यानंतर आला तोडा तुम्हाला. मग आता रोजचे किती कॅरेट निघत आहे? एवढ्या 4 गुंठ्यामध्ये तुम्ही शेती केली तर किती निघत आहे? याचे रोजचे 5-7 कॅरेट निघतात. 7 कॅरेट निघत आहे. 5 ते 7 कॅरेट. आणि 5 ते 7 कॅरेट निघाल्यावर तुम्ही विकायला कुठे जाता मग? हे जागेवरूनच नेतात. जागेवरून माल नेतात का? हो. आणि काय किलो चालला मग जागेवरून माल? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो चालला का जागेवरून माल? अच्छा अच्छा. बघा मित्रांनो, हे शेती आहे टमाट्याची. 30 रुपये किलोनी टमाटे विकले जात आहे. ह्या पुण्यामधले शेतकरी आहे, चरोली गावामधले. हे 4 ते 5 गुंठ्यामध्ये यांनी शेती केलेली आहे टमाट्याची. आणि डायरेक्ट विकणारवाले लोक जे आहे यांच्याजवळून डायरेक्ट कॅरेट घेऊन जातात. 30 रुपये किलोनी टमाटे आहे मार्केटमध्ये हे देतात. एकदम फ्रेश आणि ताजे टमाटे आहे. बरं, याची लागवड करताना तुम्हाला फवारा वगैरे कसं मारावं लागते दादा? याच्यावर किती दिवसांनी मारावं लागते? याच्यावर काय फवारा मारायला काही तसं याच्याप्रमाणे कीड जशी आली तसं त्याच्यानुसार तुम्हाला फवारा मारावा लागते त्याच्यावर. नाही तर जास्त काही मारायची गरज नाही. असं असं. आणि हे जे तुम्ही बांधलेलं आहे याला काय कसं किती खर्च आला याला लागवडीले? हे बांधाले धागे दोरे धाग्याला नसून झाला असतं, पण तार वगैरे याच्यासाठी? तारेला वगैरे काय तार आपली जुनीच होती. हे धाग्याला काही पैसे नाही त्याचं. 1000 रुपये जास्तीत जास्त. मजुरी 2000 रुपये. मग 3000 खर्च आला बांधायला. 3000 जवळपास खर्च आला. म्हणजे पाईप लावणं, हे बांबू लावणं वगैरे करणं, उभे करणं 3000. तरी मग तुमचं एका कॅरेटमध्ये किती किलो टमाटे? 20-22 किलो. 20 किलो टमाटे धरा. 30 रुपये भावाने. 30 गुणीला 20, 600 रुपये कॅरेट चाललं तुमचं एक. अशा रोजच्या 5 ते 6 कॅरेट निघते. 5 कॅरेट धरलं 6 पंचे 30. 3000 रुपये तुमच्या टमाट्याला भाव भेटत आहे रोजचा. 3000 रुपये रोजचे. 3000 रोज. आणि 3000 गुणिले जर 30 दिवस केलं तर 90,000 रुपये महिना. एका इंजिनियरले बस म्हणता तुम्ही मग. हां, 4 ते 5 गुंठ्यामध्ये यांनी शेती केली टमाट्याची. मित्रांनो, तुम्ही बघू शकता 90,000 रुपये महिना हे घर बसल्या कमवत आहे. तुम्ही बघू शकता हे क्षेत्र किती आहे. तर तुम्ही काही क्षेत्र नाही मित्रांनो, खूप छोटं क्षेत्र आहे. बघू शकता तुम्ही पण तुमच्या घरी अशी शेती करू शकता. छोट्या एरियामध्ये, छोट्या 5-7 गुंठ्यामध्ये तुम्ही तुमचं शेतीचं उत्पन्न घेऊ शकता. असं टमाट्याची बाग लागवड करून. टमाट्याची क्वालिटी दाखवा ना दादा, थोडं एखादं तोडून. 1-2 थोडेसे टमाटे दाखवा कसे आहे थोडंसं. हे बघू शकता टमाट्याले. आता एकंदर किती किलो आहे याच्यात टमाटे लागलेले तर तुम्ही एका झाडाला? एका झाडाला तसे 7-10 किलो पर्यंत लागते. 10 किलो पर्यंत. तो दाखवा क्वालिटी कशी आहे टमाट्याची. एकदम टमाटा हा एकदम छान आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो, याच्यावर एक पण डाग नाही आहे. एकदम व्यवस्थित छान असा टमाटा आहे. याचं बी वगैरे कोणतं वापरलं तुम्ही? बी हे त्याचं आहे आर्यमान. आर्यमान. काय किलो बी असते याचं? याचं किलो नाही, आपण नर्सरीतून रोप आणलं. रोप आणलं नर्सरीतून. आणि काय मग कसं रोप आणलं ते? किती रुपयाचं रोप आणलं एक? ते 1.5 रुपयाला एक काडी. 1.5 रुपयाला एक काडी. त्याची 2 महिन्यापूर्वी 2.5 महिन्यापूर्वी लागवण केली. लागवण करून तुम्ही आता हे
उत्पन्न चालू झालं. आता हे किती महिने तुम्हाला टमाटे भेटल? हे आता अजून 1 महिन्याचं आहे. 1 महिना म्हणजे तुमचं 2 लाखाच्या जवळपास उत्पन्न तुम्हाला हे भेटून जाईल. बरोबर? नाही, छान छान, अगदी छान. ठीक आहे, धन्यवाद दादा.